Good morning to all of you. Today we are going to start the new point. Lastly, we have already seen pH of basic buffer. For that, pH of basic buffer. We see the different types of numerical MCQs according to that basis. What is the base? MCQs or numericals of basic buffer solution. Basic buffer solution. या पॉइंटवरती आपण MCQs पाहणार आहोत. न्यूमेरिकल MCQs. क्वेश्चन असा आहे, फाइंड द pH ऑफ सोल्यूशन. फाइंड द pH ऑफ सोल्यूशन. फाइंड द pH ऑफ सोल्यूशन obtained by mixing of mixing of 0.02 molar ammonium hydroxide, 0.2 molar ammonium hydroxide and 0.03 molar NH4Cl in 1 liter solution. In 1 liter solution, Kb is equal to 10 to the power minus 5. That is a given terms. आता पहिला आपण काय ठरवणार आहोत, पहिल्यांदा आपण काय ठरवणार आहोत लक्षात येते का? तर हे बेसिक बफर आहे का? जर बेसिक बफर आहे तर आपण याचा काय काढू शकतो? बेस असल्यानंतर काय काढू शकतो? POH. आणि आपल्याला काय काढायला सांगितलंय? pH. मग फॉर्म्युला कोणता आहे? फॉर्म्युले आहे त्याच्यासाठी दोन फॉर्म्युले यूज करू शकतो. पहिला फॉर्म्युला आहे POH इज इक्वल टू PKB plus log to the base 10 concentration of salt upon concentration of base, not for acid, base. आता सॉल्ट म्हणजे ऍक्च्युअली सॉल्ट असणार आहे का त्याच्यामध्ये? नाही. तर मग काय असणार आहे ऍक्च्युअली त्याच्यामध्ये? तर याच्यामध्ये असणारे कॉन्जुगेटेड आयन्स असणारे आहेत. कॉन्जुगेटेड आयन्स जे की बेस मध्ये किंवा त्या सॉल्ट मध्ये असणारे जे की कॉमन आयन असणारे आहेत. आणि दुसरा फॉर्म्युला आहे याच्यामधून जेव्हा आपण POH काढू त्याच्यानंतर pH कॅल्क्युलेट करण्यासाठी pH इज इक्वल्स टू pH प्लस POH इज इक्वल्स टू 14. आणि जर pH काढायचा असेल तर 14 मायनस POH या फॉर्म्युलाचा आपण यूज करू शकतो. मग आपण हे एक्झाम्पल, हे सोल्युशन आपण मांडणार आहोत. या एक्झाम्पल मध्ये बघा, NH4OH हा काय आहे? वीक बेस. क्लियर ना? त्याचबरोबर आणखीन काय आहे याच्यामध्ये? NH4Cl काय आहे? सॉल्ट. पण हा सॉल्ट कशापासून तयार झाला? वीक बेस प्लस स्ट्रॉंग ऍसिड. म्हणजे हे काय आहे? बेसिक बफर सोल्यूशन आहे. क्लियर ना? कारण डेफिनेशन काय आहे बेसिक बफरची? इट इज द मिक्सचर ऑफ वीक बेस अँड इट्स सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. हे तुमच्याकडे ऑलरेडी म्हणजे हे बेसिक बफर सोल्यूशन आहे. आणि मग आता त्याचं कॉन्सन्ट्रेशन बेसिकली दिलेलं आहे. मग पहिला फॉर्म्युला आपण यूज करूयात. पहिला फॉर्म्युला काळजीपूर्वक लक्षात घ्या थोडंसं. POH इज इक्वल्स टू PKB प्लस log to the base 10
कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस. फॉर्म्युला या ठिकाणी हा यूज करायचा आहे. मग पीकेबी ला काय करावं लागेल, आपल्याकडे केबी दिला, पीकेबी म्हणल्यानंतर निगेटिव्ह लॉग टू द बेस 10. याला काय म्हणतो आपण, पीकेबी ला आपण काय म्हणतो, व्हॉट इज द पीकेबी, पीकेबी इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 केबी म्हणजेच पीकेबी. चला ठीक आहे, हे आपल्याला कन्सेप्ट क्लिअर झाला. आता मुद्दा असा आहे की या ठिकाणी सॉल्ट काय, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन कुठून आलं, तर बेसिकली हा जो अमोनियम क्लोराईड आहे, अमोनियम क्लोराईड हा सॉल्ट जो आहे हा स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झाला आहे आणि त्याच्यामुळं तो 100% डिसोसिएट होतो. हा जो सॉल्ट आहे तो 100% डिसोसिएट होतो. म्हणजे बेसिकली अकॉर्डिंग टू द कॉमन आयन इफेक्ट, जेव्हा तुम्ही कॉमन आयन इफेक्टचा या ठिकाणी विचार करता तर ह्या सोल्युशनमध्ये कॉमन आयन जरी हा डिसोसिएट झाला, इट इज अ वीक, हा कसा आहे, वीक बेस आहे आणि हा वीक बेस असल्यामुळे तो स्लाइट डिसोसिएट होतो. इट्स अ व्हेरी मायन्यूट डिसोसिएशन, अतिशय कमी डिसोसिएट होतो तो. मग हा स्लाइट डिसोसिएशन झाला आणि मग याच्यापासून NH4+ आणि OH- आयन तयार होतील. रिव्हर्सिबल रिॲक्शन आहे, इक्विलिब्रियम मेंटेन करते आहे. पण जेव्हा हा त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह केला तर हा 100% डिसोसिएट होतो, त्याची रिव्हर्सिबल रिॲक्शन नाहीये आणि मग याच्यातले NH4+ तिकडे OH- आयन सोबत कंबाईन होतील आणि इन्स्टंटली बॅकवर्ड डायरेक्शनला रिॲक्शन कन्वर्ट होते. म्हणजे हा 100% डिसोसिएट झाला असल्यामुळे, हा 100% डिसोसिएट झाला असल्यामुळं याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, हे कोण आहे, सॉल्ट आहे, याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी आपण ठेवू शकतो. तर बाकी तर बेस आहे, बेसचं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू फॉर्म्युला काय, NC इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय कॉन्सन्ट्रेशनसाठी, C इज इक्वल्स टू N/V आणि C इज इक्वल्स टू मोल्स आहेत, नंबर ऑफ मोल्स आहेत 0.02 अपॉन 1 लिटर. आणि हे झालं कोणासाठी, हे आहेत अमोनियम हायड्रॉक्साईडसाठी. तर अमोनियम क्लोराईडसाठी C इज इक्वल टू 0.03 अपॉन 1 लिटर. इनडायरेक्टली त्यांचा रेशो सेम येतो, म्हणजे POH इज इक्वल्स टू PKB ला आपण ठेवू निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 KB प्लस या ठिकाणी लॉग टू द बेस 10 सॉल्टच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू काय, सॉल्टचे कॉन्सन्ट्रेशन 0.03 अपॉन 0.02. क्लिअर. आता केबीची व्हॅल्यू आपण या ठिकाणी ठेवू, POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10. केबीची व्हॅल्यू किती दिलेली आहे बघा, 10⁻⁻5 इंटू 10⁻⁻5 प्लस लॉग टू द बेस 10, इथं आला 3/2. हा डेसिमल पॉईंट 2 नंतर, हा डेसिमल पॉईंट 2 नंतर आपण शिफ्ट केला, आन्सर 3/2. मग इकडचं पहिल्यांदा सॉल्व्ह करून सायमल्टेनियसली त्याच्यासोबत सुद्धा सॉल्व्ह करू. POH इज इक्वल्स टू मायनस लॉग, इथं मायनस पॉवर हा काढून घेतला, लॉग टू द बेस 10 इथं आला 10 प्लस लॉग ऑफ टू द बेस 10 3 मायनस लॉग ऑफ टू द बेस 10 2. बरोबर आहे का बघा. म्हणजे हे काय केलं आपण, डायरेक्टली आपण असं पण करू शकतो, 3/2 1.5चा लॉग. पण आपला मुद्दा असा आहे की याचा लॉग आपल्याला डायरेक्टली पार्ट आहे, याचाही लॉग आपल्याला डायरेक्टली पार्ट आहे, बाय प्रॅक्टिसनी पार्ट होत असतो. असं काही नाही की सर कसं पार्ट होईल, लॉग टेबल एवढा मोठा आहे वगैरे वगैरे बरेचसे कन्सेप्ट तुमच्याकडं, पण बाय प्रॅक्टिसने ॲटोमॅटिकली तो कन्सेप्ट पार्ट होऊन जातो. क्लिअर. चलो पुढं. मग या दोघांचं POH इज इक्वल्स टू हा मायनस मायनस झाला प्लस इंटू लॉग ऑफ टू द बेस 10 10 म्हणजे 1, इकडे आला प्लस लॉग ऑफ टू द बेस 3चा लॉग किती आहे 0.4771 मायनस 0.3010 लॉग ऑफ 3 आणि लॉग ऑफ 2. अगोदर त्या दोघांचं सबट्रॅक्शन करून घेऊ आणि मग याच्यासोबत ॲड करू, कारण इथं 47 आहे, इथं 30 आहे. मग इकडे सबट्रॅक्शन मांडतो. बघा सबट्रॅक्शन मांडत असताना 0.4771 आणि 0.3010, इथं आला 1, इथं आला 6, इथं आला 7, इथं आला 1 आणि मग इथं
POH is equals to plus 5, POH is equals to plus 5 प्लस, कारण हे सबट्रॅक्शन केल्यानंतर आन्सर आलं 0.17 किती 61 आणि मग POH इज इक्वल्स टू 5.1761 हा आला POH. क्लिअर झालं का बघा? क्लिअर? इथपर्यंत काही शंका आहे का? काही शंका आहे का? पहा नेक्स्ट. चला आता आपण पुढे जाऊयात. आपण थोडंसं काढायचं काय आपल्याला पीएच काढायचं. आता पीओएच कॅल्क्युलेट केला मग पीएच काढायला काही हरकत नाही. पीएच इज इक्वल टू 14 मायनस पीओएच. हे तर या ठिकाणी फॉर्म्युले मांडलेले आहेत. पीएच इज इक्वल टू 14 मायनस पीओएच. जस्ट वेट. POH is equal to 14 minus, sorry, pH is equal to 14 minus POH. आणि मग आता आपल्याला पुढे सॉल्व करायचं आहे. या ठिकाणी pH is equals to 14 minus 5.1761. आता इथं पुन्हा सबट्रॅक्शन 5.000 आणि इकडे आला 14.00, सॉरी 5 किती 1761, इकडे आला 0, इकडे आला 0. सबट्रॅक्शन करायचं आहे. 10तनं 1 गेला 9, इथं आला 10तनं 7, 7 आला 3, इथं 10तनं 8 2, 10तनं 2, इथं आला 8 आणि या ठिकाणी रिमाइंडर 14तनं किती गेले बघा 6, सॉरी 14तनं 6 गेले 8.8. आन्सर इज 8.8. pH is equals to 8.82. So that is an approximate answer. म्हणजे तसं आपण थोडंसं प्लस मायनस काही जणांच्या लॉग टेबलमध्ये जर प्रत्येकाला परफेक्ट लॉग माहिती असेल, परफेक्ट लॉगबद्दल कुठली कंडिशन अपूर्ण असेल तर काही अडचण नाही. पण जनरली बऱ्याच जणांना परफेक्ट लॉग माहिती नसतो किंवा काही जणांच्या लॉग टेबलमध्ये वेगवेगळ्या कंडिशन असल्यामुळे थोडीशी अडचण येते. तर या प्रश्नाचं आन्सर अशा प्रकारे आपण मिळवलेलं आहे. नाव द क्वेश्चन नंबर नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन अगदी अशाच प्रकारचा आहे. अशा प्रकारे आन्सर सॉल्व्ह करायचं. फॉर्म्युला आता तुम्हाला लक्षात आलेला आहे. कशा प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं हे सुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे. क्वेश्चन नेक्स्ट. क्वेश्चन असा आहे, फाइंड द पीएच ऑफ सोल्युशन ऑब्टेन बाय मिक्सिंग. Find the pH of solution obtained by mixing 0.1 mole of NH4OH, mixing 0.1 mole of NH4OH त्याच्यानंतर दिलाय कॉमा KB is equal to 10 raised to power minus 5. KB is equal to 10 raised to power minus 5 and 0.1 molar NH4 taken twice SO4. त्या ठिकाणी सोल्युशन किती दिलेलं आहे? या ठिकाणी सोल्युशन फक्त 500 ml दिले. KB is equal to 10 raised to power minus 5 and 0.1 molar NH4 taken twice SO4 ammonium sulfate in 500 ml solution. क्वेश्चन दिलेला आहे. आता या ठिकाणी थोडंसं आपल्याला काळजीपूर्वक ऑब्झर्वेशन करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही हे ॲज इट इज म्हणजे व्हॉल्यूम ॲज इट इज ठेवलं तरी काही अडचण नाही. पण प्रॉब्लेम असा आहे या रिॲक्शनमध्ये या जो सॉल्ट आहे इट इज अ सॉल्ट ऑफ वीक बेस अँड स्ट्रॉंग ॲसिड. तर या सॉल्ट पासून आपल्याला 2 NH4+ मिळणारे आहेत.
याच्या अगोदरचं जे सोल्युशन म्हणजे याच्या अगोदरचा जो क्वेश्चन बघितलेला होता त्या क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलं होतं, काळजीपूर्वक पहा, NH4OH प्लस NH4Cl, राईट का? हे मिक्सचर होतं. या मिक्सचरमध्ये जो सॉल्ट आहे हा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेटमध्ये सॉल्टमध्ये एकच NH4 प्लस होता आणि एकच Cl मायनस आयन होता. आता या सॉल्टमध्ये याचं जे कॉन्सन्ट्रेशन दिलं 0.1 मोलार, तर या 0.1 मोलार 0.1 मोल्स आहे, नॉट फॉर मोलार, मोल्स आहे. मग या मोल सोबत आता याचं जर कॉन्सन्ट्रेशन काढायचं तर नंबर ऑफ मोल अपॉन कॉन्सन्ट्रेशनचा फॉर्म्युला काय, C इज इक्वल्स टू N अपॉन V. व्हॉल्यूम दिलेला आहे 500 ml, बरोबर ना? मग आता आपल्याला काय काढायचं, pH. मग पहिल्यांदा काय काढावं लागेल, POH, कारण बेस आहे. POH कॅल्क्युलेट करण्यासाठी POH इज इक्वल्स टू मायनस म्हणजे सॉरी या ठिकाणी आपण PKB प्लस लॉग टू द बेस 10 काय या ठिकाणी काय सॉल्ट अपॉन काय बेस, बरोबर आहे फॉर्म्युला. तर आता याचा थोडंसं काळजीपूर्वक विचार करा. या ठिकाणी काय होईल पहा, या सोल्युशनमध्ये आपण याचं कॉन्सन्ट्रेशन काय घेतलं होतं, आठवा 0.02, याचं कॉन्सन्ट्रेशन घेतलं होतं 0.03. हाही एक मोल होता आणि हाही एकच मोल होता. आता या ठिकाणी मात्र नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत, NH4OH आणि NH4 टेकन ट्वाइस SO4. म्हणजे याचं जेव्हा डिसोसिएशन होईल तेव्हा या ठिकाणी दोन काय मोल्स ऑफ NH4 प्लस आणि त्याचे नंबर ऑफ मोल्स ॲक्च्युअल किती आहेत त्या सोल्युशनचे 0.1, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येईल 0.2 मोल्स. 0.2 मोल्स. म्हणजे आता हे आपल्याला तुम्ही जर त्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी ह्या फॉर्म्युल्यामध्ये सॉल्टच्या ठिकाणी जर 0.1 ठेवलात तर आन्सर 100% चुकलं. कारण का, तर हे जे सॉल्ट आहे या सॉल्टमध्ये किती आयन्स येणार आहेत NH4 प्लसचे 2, बरोबर ना? याचे किती आयन्स येणार, सॉल्ट हा म्हणजे हा कुठून आलेला आहे, या सॉल्ट पासून आलेला आहे, हा सॉल्ट आहे. आणि सॉल्टचं डिसोसिएशन म्हणजेच काय, NH4 प्लस आयनचे जे काही मोल्स आहेत ते मोल्स म्हणजे सॉल्टचे मोल असं आपण कन्सिडर करतो. पण या ठिकाणी काय येईल, आपण जर डायरेक्टली 0.1 मोल्स डिवायडेड बाय 500 ml मांडला, 500 ॲज इट इज ठेवायचा आहे, कारण ही व्हॅल्यू जर बघा, C इज इक्वल टू N किती 0.1 डिवायडेड बाय 500 आणि हा कोणासाठी NH4 टेकन ट्वाइस आणि SO4 साठी, बरोबर ना? आणि मग C पुन्हा काढायचं आहे कोणासाठी, अमोनियम हायड्रॉक्साईडसाठी. तो किती मोल्स आहे, अमोनियम हायड्रॉक्साईडचे सुद्धा मोल्स किती आहे 0.1 डिवायडेड बाय 500, हे झालं त्याचं कॉन्सन्ट्रेशन. नंतर 500 कॅन्सल होतील. पण दिस कंडिशन फॉर अमोनियम हायड्रॉक्साईड 0.1 मोल्स इज टू बी रॉंग. बिकॉज का बरं रॉंग, बिकॉज अमोनियम हायड्रॉक्साईड कंटेन 2 अमोनियम आयन्स इज देअर, NH4 प्लस आयन 2. आणि तुम्हाला सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय, या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलंय 1, मग हे किती येतं 2, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन या ठिकाणी ठेवायचं आहे. चला मग पुढे जाऊयात. POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 KB प्लस लॉग ऑफ टू द बेस 10. या ठिकाणी काय येईल बघा, या ठिकाणी काय येईल पहा. आता याला थोडंसं इरेज करतो, ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील असा माझा अंदाज आहे. लॉग ऑफ टू द बेस 10 वरती आला, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.2 डिवायडेड बाय 500 अपॉन 0.1 डिवायडेड बाय 500. आता हे जे आहे हे डायरेक्टली कसं कॅन्सल होतं बघा, 0.2 डिवायडेड बाय 500 डिवायडेड बाय 0.1 डिवायडेड बाय 500. मग हे कसं कॅन्सल होतं, 0.2 डिवायडेड बाय 500 इंटू
500 डिवायडेड बाय 0.1 हे दोघं या ठिकाणी कॅन्सल होतील. मग इकडे आपला फॉर्म्युला POH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 KB च्या ठिकाणी 10⁻⁻5 प्लस या ठिकाणी लॉग टू द बेस 10 0.2 अपॉन 0.1. बाकी कसं कॅन्सल झालं हे इकडे दाखवलेलं आहे. आले इथपर्यंत? काही शंका आहे कोणाला? चला पुढे जायचंय. आता काही अडचण नाहीये, जवळपास आता सगळं सॉल्व्ह होईल सिस्टमॅटिकली. तर POH इज इक्वल्स टू इथं मायनस, त्याच्यानंतर -5 काढून घेतला, इकडं उरला लॉग टू द बेस 10 प्लस या ठिकाणी उरला लॉग ऑफ टू द बेस 10 2, कारण हा डेसिमल पॉईंट 1 नंतर तो डेसिमल पॉईंट 1 नंतर शिफ्ट केल्यानंतर 2/1 म्हणजेच 2. या ठिकाणी POH इज इक्वल्स टू या ठिकाणी +5 × 1 log of 10 1 प्लस log of 2 म्हणजे काय आला 0.3010. तर या ठिकाणी POH इज इक्वल्स टू 5.30 असं त्याचा आन्सर आलं PH. बरोबर ना? POH आला 5.30. आता काय कॅल्क्युलेट करायचं? PH is equals to 14 minus POH. मग PH is equals to 14 minus POH. POH आहे 5.30 and PH is equals to इकडे लिहिलं आपण 14.0000. इथं आला 5.30, हा 0, इथं आला 7, 10 3 7, इथं 6 14 6 8 6 14, इथं आला 8.70 PH. क्लिअर? हे होते साधे क्वेश्चन, अतिशय साधे क्वेश्चन आहेत. याला काही साध्या साध्या कन्सेप्ट आहेत, आपण हे सिस्टमॅटिकली सॉल्व्ह करू शकतो. या क्वेश्चनमध्ये कुठलीही शक्यतो अडचण येत नाही, कारण अशाच प्रकारचे क्वेश्चन आपण ॲसिडिक बफरमध्ये सुद्धा पाहिलेले आहेत. याच्यापेक्षा थोडंसं ट्विस्टेड क्वेश्चन आहेत, ते ट्विस्टेड क्वेश्चन आता आपल्याला पाहायचं आहे. क्वेश्चन पुढचा काय आहे पहा. क्वेश्चन पुढचा असा आहे. आता थोडंसं कॉम्प्लिकेटेड क्वेश्चनला आपण सुरुवात करणार आहोत, जे की क्वेश्चन JEE किंवा नीटला खूप सारा फोकस त्याच्यावरती असतो. असे क्वेश्चनला आपण थोडंसं जाणार आहोत. क्वेश्चन असा आहे, फाइंड द pH ऑफ अ सोल्युशन ऑब्टेन बाय find the pH of solution. एक मिनट, थोडंसं मार्करला इंकचा डोस देतो, कारण इंक असल्यामुळे तो थोडासा फेंट चालतो आहे. तोपर्यंत होल्ड करूया थोडासा. फाइंड द pH ऑफ सोल्युशन ऑब्टेन बाय मिक्सिंग सोल्युशन obtained by mixing. Find the pH of solution obtained by mixing 0.2 molar 0.2 moles 500 ml ammonium hydroxide NH4OH and 0.1 mole 0.1 mole 0.2 molar 500 ml ammonium hydroxide and 0.1 molar 200 ml 0.1 mole 200 ml HCl Kb is equals to 10⁻⁵. Kb is equals to 10⁻⁵. हा आहे आपला क्वेश्चन. फाइंड द pH ऑफ सोल्युशन ऑब्टेन बाय मिक्सिंग 0.2 molar 500 ml ammonium chloride solution, ammonium hydroxide solution and 0.1 molar
moles of, not for molar, moles of 200 ml HCl solution Kb is equals to 10⁵ याचा आपल्याला pH कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता pH कॅल्क्युलेट करत असताना आता काळजीपूर्वक पहा या ठिकाणी, बेसिकली हा बफर सोल्युशन आहे का हे पहिलं ठरवायचं आहे. आणि हे जर बफर सोल्युशन असेल, कारण आपल्याला पहिलं बफर आयडेंटिफाय करायचं आहे, हे बफर सोल्युशन आहे का, आणि बफर सोल्युशन असेल तर आपण त्याचा pH कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे बेसिकली पहिल्यांदा आपण pOH कॅल्क्युलेट करू, कारण बेसिक बफर असेल तर pOH कॅल्क्युलेट करू, आणि pOH कॅल्क्युलेट झाल्यानंतर आपण pH कॅल्क्युलेट करणार आहोत. पण या ठिकाणी जर मिक्सरमध्ये बघितलं, पहिल्यांदा काय आहे, अमोनियम हायड्रॉक्साईड आणि काय आहे HCl. हा कोण आहे, बेस. कसा बेस आहे, वीक बेस आहे. हा कोण आहे, ऍसिड. कसा ऍसिड आहे, स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग याला पण बफर सोल्युशन म्हणतो का, नाही. कारण बफर सोल्युशन काय, इट इज अ मिक्सचर ऑफ वीक बेस अँड त्याचा सॉल्टचं मिक्सचर आहे. म्हणजे हे डायरेक्टली मिक्सचर दिलेलं नाही. डायरेक्टली मिक्सचर दिले का, नाही, इनडायरेक्टली आहे. मग आपण याला कन्वर्ट करू. मग या दोघांची रिॲक्शन होते का, होते. कारण वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आहे. ऍसिड रिॲक्ट्स विथ द बेस फॉर्मेशन ऑफ NH4Cl अँड H2O. झालं. मग आता या सोल्युशन मध्ये वीक बेस आहे आणि हा सॉल्ट आहे, पण तो सॉल्ट वीक बेस आणि स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार झालेला सॉल्ट आहे. म्हणजे ह्या मिक्सचरमध्ये हे जे तयार झालेलं मिक्सचर आहे किंवा ही रिॲक्शन झाल्यानंतर या मिक्सचरमध्ये वीक बेस पण आहे आणि सॉल्ट पण आहे, जो सॉल्ट स्ट्रॉंग ऍसिड पासून तयार. मग आता आपण याला बफर सोल्युशन म्हणू शकतो. कसलं बफर, बेसिक बफर सोल्युशन म्हणू शकतो. मग याचं कॉन्सन्ट्रेशन काढायचं आहे, नंबर ऑफ मोल्स काढायचे. पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स काढायचे. मोलार हे आता या ठिकाणी हे मोलार काय आहे, कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं मोल्स नाही आहेत. मोलार हे कॉन्सन्ट्रेशन आहे, तर आपण त्याचे मोल्स कॅल्क्युलेट करू शकतो. मग हे मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी N इज इक्वल्स टू M, म्हणजे मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. बेसिकली फॉर्म्युला काय आहे, मोलॅरिटी इज इक्वल्स टू N अपॉन V, म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू N अपॉन V, असा फॉर्म्युला आहे. मग आपल्याला या रिॲक्शन मध्ये कोणाचे किती मोल्स युटिलाइज झालेत हे आपल्याला पाहायचंय, आणि मग उरलेल्या मोल्स वरून आपण त्याचं pOH काढणार, आणि pOH काढल्यानंतर आपण त्याचं pH कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणून हा फॉर्म्युला N इज इक्वल्स टू M इंटू V असा कन्वर्ट केलाय. याचे मोल्स बघा, N इज इक्वल्स टू मोलॅरिटी आहे 0.2 इंटू या ठिकाणी 500 ml. तर 500 ml म्हटल्यानंतर या ठिकाणी काय होते बघा, हा 0 कॅन्सल करा, डेसिमल पॉईंट इकडं, 5 2 10, म्हणजे या ठिकाणी आलं 100 ml. N इज इक्वल्स टू 100 ml. N इज इक्वल टू किती आलं, 100 ml. बेसिकली हे काय मोल आहेत, हे काय मिलीलिटर आहे, म्हणजे याचं मिली मोल मध्ये कन्व्हर्शन आहे, मिली मोल. मग त्याच्यानंतर हे कोणाचे मोल काढले आपण, हे कोणाचे मोल काढले आपण, अमोनियम हायड्रॉक्साईडचे. आता कोणाचे मोल काढायचे, HCl चे. N इज इक्वल्स टू मोलॅरिटी इंटू व्हॉल्यूम. मोलॅरिटी किती आहे 0.1 इंटू व्हॉल्यूम किती आहे 200 ml. हा कॅन्सल केला तर इथला 0 गायब होईल, आणि इथे 20 मिली मोल. काय अडचण आहे आपल्याला त्याच्यात. चला ओके, कंडिशन क्लिअर झाल्या, सर्व गोष्टी क्लिअर. चलो पुढं. म्हणजे याचे किती मिली मोल्स आले, इनिशियली याचे आले 100 मिली मोल. याचे किती आले 20 मिली मोल. रिॲक्शन होण्यापूर्वी, रिॲक्शन म्हणजे रिॲक्शन होण्यापूर्वी इनिशियल कंडिशन यांची या ठिकाणी आलेली आहे. इनिशियल कंडिशन इथं काय, रिॲक्शन होण्यापूर्वी हा 0 आणि हाही 0 आहे. जेव्हा रिॲक्शन होते हे 100% डिसोसिएट होतो. हा वीक बेस आहे, मुद्दा लक्षात ठेवा या ठिकाणी. हा 100% म्हणजे पूर्ण डिसोसिएट होतो, आणि ह्या जेवढे मिलीमोल्स डिसोसिएट झालेले आहेत तेवढे मिलीमोल्स अमोनियम हायड्रॉक्साईड सोबत रिॲक्ट होईल. म्हणजे इथं 20 मिलीमोल सोबत
20च्या 20 मिलीमोल याच्यासोबत रिॲक्ट होतील, म्हणजे इथले 20 मिलीमोल या HCl सोबत रिॲक्ट होतील, याच्यातले 20 मिलीमोल HCl सोबत रिॲक्ट होतील आणि इकडं 20 मिलीमोल हा सॉल्ट तयार होईल. पहिल्यांदा ही इनिशियल मोल्स आहेत, याचे किती मोल्स आहेत 100 मिलीमोल, याचे किती मोल्स आहेत 20 मिलीमोल. रिॲक्शन सुरू झाले नाही, रिॲक्शन बिफोर रिॲक्शन या कंडिशन आहेत. रिॲक्शन जेव्हा स्टार्ट होते हा 100% डिसोसिएट झालेला आहे, पूर्णतः डिसोसिएट झालाय. आणि हा जेव्हा पूर्णतः डिसोसिएट झालाय तेव्हा याचं कन्व्हर्शन जे आहे याच्या 20 मिलीमोल सोबत याची 20 मिलीमोल कंबाईन होतील आणि मग हे याचे 20 मिलीमोल याच्यातले 20 मिलीमोल रिड्यूस होतील आणि मग हा कंपाऊंड तयार होईल. आता उरलं किती हे आपल्याला बघायचं आहे. उरलं किती, एवढे होते एवढ्या, हा वीक आहे त्याच्यामुळे हा डिसोसिएट कमी होतो. पण याला लागणारे याच्याकडनं त्यांनी मिळवलेले आहेत. मग हे किती मिलीमोल आहेत 20, याच्याकडनं किती घेतला 20च मिलीमोल आणि त्याचं कन्व्हर्शन 20 मिलीमोलमध्ये झालं. म्हणजे एवढे होते हे सगळेच्या सगळे डिसोसिएट झालं आणि त्याचं युटिलायझेशन इकडे झालं. म्हणजे याचं काही उरलंय का नाही. याच्या 20 मिलीमोल सोबत याचे 20 मिलीमोल्स गेले तर उरले किती, इथं 80 मिलीमोल उरलेले आहेत आणि इकडं आहे 20 मिलीमोल्स आहेत. क्लिअर. चला ओके. आता तुम्हाला उरलेले मोल्स आपल्याकडे फाइंड आउट झालेले आहेत. व्हॉल्यूम तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे, बेसिकली व्हॉल्यूम किती दिलेला आहे हे आपल्याला माहिती आहे. आता मिलीमोलचं मोलमध्ये कन्व्हर्शन करायचं आहे. मिलीमोलचं मोलमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी आपण 1000 ने त्याला डिवाइड करतो. म्हणजे इथं काय आलं 80 × 10⁻³ इथं आला 20, म्हणजे हे मोल्समध्ये आलं. 20 × 10⁻³ हे आलं मोल्समध्ये. व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे, कारण हे जास्त महत्वाचं आहे. बघा ना, या सोल्युशनमध्ये हा काय झाला, डिसअपियर झाला, टोटली डिसअपियर झाला. उरलं आहे कोण कोण, अमोनियम हायड्रोक्साईड कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर, अमोनियम क्लोराईड कॉन्सन्ट्रेशन लेस, बरोबर ना. त्याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर, याचं कॉन्सन्ट्रेशन बघा आता इथं किती 80, याचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर, याचं कॉन्सन्ट्रेशन लेस. आणि आपल्याला सांगितलेलं आहे कुठलंही सोल्युशन त्याच्यामध्ये वीकचं कॉन्सन्ट्रेशन ग्रेटर असलं पाहिजे, म्हणजे त्याचं डिसोसिएशन याच्यासोबत कंबाईन होणार आहे. ओके, याची गरज नाहीये. आता सोल्युशनमध्ये उरलं काय आहे, वीक बेस आणि सॉल्ट उरलेला आहे. म्हणजेच कसं बफर आहे, बेसिक बफर आहे. म्हणजे आता काय कॅल्क्युलेट करू शकतो, POH फॉर्म्युला, POH इज इक्वल्स टू काय आहे, PKB प्लस log ऑफ टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड. मग याला काय करायचं, POH इज इक्वल्स टू मायनस log टू द बेस 10 KB प्लस log ऑफ टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस, नॉट फॉर ॲसिड, इट इज अ बेस. या ठिकाणी बेस. आता त्याचे व्हॅल्यू पुटअप करायचे आहेत. हे नंबर ऑफ मोल्स आहेत, त्याचं कॉन्सन्ट्रेशन मांडायचं आहे. व्हॉल्यूम किती दिलंय 500 ml आहे, बरोबर आहे का. याचं व्हॉल्यूम किती 500, त्याचं व्हॉल्यूम किती 700, बरोबर ना. टोटल व्हॉल्यूम किती 700. मग काय करू बघा, POH इज इक्वल्स टू मायनस log टू द बेस 10 KB किती 10⁻⁻5 प्लस log टू द बेस 10 सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन लिहायचं, सॉल्टचं हे मोल्समध्ये आहेत. व्हॉल्यूम किती हा 500 ml, हे किती आहे 200 ml, म्हणजे किती आला बघा 80 × 10⁻³ अपॉन 700 डिवायडेड बाय 20 × 10⁻³ अपॉन 700. इथं काय होईल, हा 700 कॅन्सल होईल. मग इथं काय आहे, POH इज इक्वल्स टू मायनस, इथं आला -5 log टू द बेस 10, इथं आला प्लस log टू द बेस 10
इकडं काय येईल 80 इंटू 10⁻³ अपॉन 20 इंटू 10⁻³ -3 पण कॅन्सल, बरोबर ना. एक 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 गोंधळ झालेला आहे. काय गोंधळ झाला पहा, थोडंसं काळजी करू पहा. सॉल्ट हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, बेसचं आहे. हे कॉन्सन्ट्रेशन कोणाचं आहे, बेसचं आहे. आपण कोणाचं ठेवलं, सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन ठेवायला पाहिजे होतं, आपण कोणाचं ठेवलं, बेसचं. डोंट वरी, आपण त्याला थोडंसं करेक्शन करू. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, हा आहे बेस, इकडं आहे सॉल्ट. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन 20 इंटू 10⁻³ अपॉन 700, काहीच अडचण नाही आहे, डिवायडेड बाय 80 इंटू 10⁻³ अपॉन 700. 700 कॅन्सल, 10⁻³ कॅन्सल, इथं आला 20 डिवायडेड बाय 80. 21 जा 20, 24 जा 80. क्लिअर. चलो इकडे येऊयात आपण. POH इज इक्वल टू, POH इज इक्वल टू काय आला, मायनस मायनस प्लस 5 इंटू 1 प्लस लॉग टू द बेस 10 1 डिवायडेड बाय 4. याला मी काय करतो, उलट करतो. उलट केलं म्हणजे हे साईन काय होईल, मायनस. मग इथं लिहू आपण POH इज इक्वल्स टू प्लस 5 मायनस लॉग टू द बेस 10 4. याला आपण असं करू शकतो, POH इज इक्वल्स टू 5 मायनस लॉग टू द बेस 10 2⁻² म्हणजे 4. 2⁻² म्हणजे 4. POH इज इक्वल्स टू 5 इथं आला मायनस, इथं आला काय येईल 2 इंटू लॉग टू द बेस 10 2. POH इज इक्वल्स टू 5 मायनस 2 इंटू काय आहे 0.3010 याचा लॉग. POH इज इक्वल्स टू 5 मायनस इथं आला 6020 0 पॉईंट, म्हणजे आन्सर काय येतं 4 पॉईंट. या ठिकाणी आन्सर काय येतं 4.4. POH इज इक्वल टू 4.4, बरोबर आहे का बघा. 5.0000 आणि त्याला 0.6020. या ठिकाणी किती आला 0, इथं आला 8, इथं आला 9, या ठिकाणी 339 4.39 म्हणजेच 4.40 असा आन्सर आहे. POH इज इक्वल्स, आता आपल्याला PH काढायचं आहे. PH इज इक्वल्स टू 14 मायनस POH and PH is equals to 14 minus 4.4. So PH is equals to काय 9.6. PH is equals to 9.6. So that is the question. हा थोडासा कॉम्प्लिकेटेड, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला दिलेला नाही, दिलेल्या कन्सेप्ट वरनं हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा होता. इट इज अ इनडायरेक्ट मेथड. क्लिअर झालं इथपर्यंत. इट इज द indirect method for solving this question. चला ओके, आता आपण सध्या तरी याच ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला मेकॅनिझम ऑफ बेसिक बफर आणि हायड्रोलिसिस कॉन्सेप्ट घेऊन नेक्स्ट लेक्चरला येणार आहोत. तोपर्यंत सध्या आपण इथेच थांबू. थँक्यू, थँक्स अ लॉट.